नमस्कार मित्रांनो, वेलकम आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर अचानक नियोजन झालं, भीमाशंकरला जायचं. निघाल्यावरती फिटून निघालो, पेट्रोल टाकलं बाईकमध्ये पेट्रोल टाकून आलो स्वारगेटला आलो. आपल्या महाराजांचं दर्शन घेतलं. तिथून आलो स्वारगेटच्या बोगद्याखाली कोणीच नव्हतं. तिथून पुढं आलो आपल्या भूतिया सारसबागच्या जवळ. सारसबागपासून पुढं आल्यावरती हे कपल्स भेटले. रात्री 2 वाजता कपल्स पुलावरती भेटले. भाई कपल्स म्हणजे विषय हार्ड आहे. कसे बसल्यात, विषय खोल आहे का नाही. त्यानंतर झोपलो. सकाळी उठून निघालो आपलं भीमाशंकरला निघाल्यावरती सेम ताम्हिणी घाटात जो व्ह्यू आहे त्या व्ह्यूच्या रिलेटेडच आपलं इकडे पण भीमाशंकरला व्ह्यू. हा धबधबा चालला होता मस्तपैकी. गाडी पार्क केल्यावरती गेलो धबधब्याकडे गेल्यावरती तिथं तोंड वगैरे धुतलं. तोंड धुवून निघालो. इथं पुढे एक वळण होतं, त्या वळणाला गाडी कंट्रोल झाली नाही. ठीक आहे, पुढं आल्यावरती हे पाणी बाई इतकं स्वच्छ पाणी होतं, शब्दात सांगू शकत नाही. आल्यावरती इथं मला हे 2 कपल्स भेटले. मस्त त्यांचा फोटोशूट चालला होता. फोटोशूट झाल्यावरती निघालो परत पुढच्या वाटेकडे. पुढं निघाल्यावरती इथं लॉजिंग आहे मे बी. आम्ही लास्ट टाईम इथं थांबलो होतो. तर इथं एक शूट केला नॉर्मल. रोड तर भयानक होता. त्याच्यानंतर भीमाशंकर अभयारण्य चालू झाल्यावरती तर पुढं आल्यावरती एक खंडर दिसलं. ते मला वाटलं हे खंडर आहे, पण हे खंडर नव्हतं. ॲक्च्युली हा लॉज आहे, बट याला बुकिंग करून यावं लागतं मे बी ह्या लॉजवरती. झालं. तिथून मग तिथं विचारपूस केली. तिथून पुढं आल्यावरती इथं एक टोल टाईप आहे, बट तिथून पुढं आल्यावरती 2 बिबटे पाहिले. तर नक्की कसे डेंजर विषय खोले ना बिबट्यांचा. बिबट्यांपासून पुढं आल्यावरती हे लाकडाचं काहीतरी नवीनच दिसत होतं. चला म्हणलं घेऊ एक व्हिडिओ काढून. त्यानंतर वातावरण खूप मस्त होतं. एक नॉर्मल पाऊस येत होता, त्याच्यामुळं कॅमेऱ्यावरती डॉट डॉट पावसाचे थेंब पडले होते. तर व्हिडिओ थोडासा ब्लर झाला आहे तिथे. बट भीमाशंकरला पहिला रोड इतका सुंदर होता आणि आता रोड इतका खराब झाला आहे, डेंजर खराब झाला आहे रोड. तिथं टोल नाक्यावरती तिथून 4 व्हीलरचे 50 रुपये घेतात मे बी. बट मला वाटलं 2 व्हीलरची पण घेत असतात, पण 2 व्हीलरची घेतले नाही. मी एका वर्षामध्ये आत्ता दुसऱ्यांदा चाललो असन भीमाशंकरला. मी लाईफमध्ये 4 वेळेस भीमाशंकरला गेलो आहे. तर यांनी एक नाका बनवला आहे, ठिकठिकाणी नाका बनवला आहे त्यांनी, म्हणजे ट्रॅफिक झाल्यावरती आपलं श्रावण सोमवारमध्ये. तर मग पुढं आल्यावरती प्रॉपर अभयारण्य चालू झालं. अभयारण्यामध्ये कोणीच म्हणजे जवळपास तर लांब कोणी भेटतच नाही. खूप आशा होती की एखादा प्राणी दिसावा, बट नशीब एवढं खराब असून आमचं की कुठंच प्राणी नाही दिसला, काय नाही दिसलं. त्यानंतर अशीच निघालो पुढं. एका हातात शूट करत होतो, एका हाताने गाडी चालवत होतो, त्याच्यामुळे व्यवस्थित काय मला शूट करता येत नव्हता. त्यानंतर इथं आल्यावरती एक मोठं वळण भेटलं मला. वळण लागल्यावरती इथून शूट असंच हातामध्ये एक मोबाईल पकडून, गाडी स्लो होती, तिथून निघालो. ही भाताची लागवड पाहिली. त्यानंतर थोडं पुढं आल्यावरती थोडा पाऊस कमी झाला होता. पाऊस कमी झाल्यावरती वापस हे झाडे एवढे भारी आहेत, म्हणजे भाई विचार केला पाहिजे किती जुने झाडे आहेत हे, किती जुने. म्हणजे त्या झाडांचं पार असं इतके ओले झालेले, म्हणजे वेगळंच भाई, वेगळे दिसत होते झाडे. त्याच्यानंतर एवढे घनदाट जंगल आहे भीमाशंकरचं. बाई तरी पण खूप प्रयत्न केला की काहीतरी दिसन, बट काहीच दिसलं नाही. ना प्राणी दिसला ना काय, फक्त 2 पायाचे कुपोषित प्राणी सगळे रस्त्यावरती दिसत होते, मनुष्य प्राणी. त्यानंतर ह्या लोकेशनला आलो. ह्या लोकेशनला मी ज्या वेळेस पण येईन त्यावेळेस इथं फोटो काढल्याशिवाय मी इथून रिटर्न वापस पुण्याला येतच नाही. बाई 1 नंबर फोटो निघतात ह्या सीनला, 1 नंबर. त्यानंतर इथून पुढं एकदम एकदम घनदाट जंगल चालू होतं. घनदाट. पण एकमेव प्राणी दिसले बाई रोडने. फक्त इथून पुढं ह्या लोकेशनच्या पुढं गेल्यावरती एकमेव प्राणी दिसला, तो म्हणजे माकड. आपले पूर्वज दिसले, पूर्वज. ते पण पुढे गेल्यावरती आहेत. पूर्वजांच्या जवळ गेल्यावरती जास्त व्यवस्थित फोटो काढता नाही आला.
पुढं आल्यावरती हळूहळू हे शूटर लोक थारच्या समोर फोटो बिटो शूट करत होते कडकमध्ये. त्यांच्या संग बोलायचं होतं, ते भाऊ आपले पुण्याचेच होते, पण जाऊ द्या. त्यानंतर हे व्हिडिओच्या मध्ये हे जे डॉन काका आहेत ना, डॉन काका हे सारखे व्हिडिओच्या मध्ये होते. मी गाडी पळवत होतो बट ते काका काही समोरून जात नव्हते. मी गाडी स्लो केली ते काकांची गाडी स्लो व्हायची, मला काही समजत नव्हतं. भाई काका तुम्ही चुकून फेमस झाले तर भाई विषय खोल होईल तुमचा. त्यानंतर जाऊ द्या म्हटलं. पुढं आल्यावरती थोडंसं जंगल हटलं होतं. त्यानंतर हळूहळू आपण असंच पुढं निघालो. त्यानंतर आपली लालपरीचं आगमन आलं. पण लालपरी रोड सोडून तिकडं सुसाईड पॉईंटकडं का चालली होती मला तेच समजत नव्हतं. मला वाटलं आता भाई लालपरी हवापरी होती काय काय माहिती, का आपली परी स्कूटी परी होती ते समजत नव्हतं. पण चाललं. पण काका काय माझ्या समोरून फास्ट जायचं किंवा मागं जायचं नाव घेतच नव्हते. जाऊ द्या म्हटलं आता काय काकाचा विषय खोले. त्यानंतर हळूच पुढं आल्यावरती आलो लोकेशनला. हा नंदी भेटला होता, नंदीच्या पाया पडलो. हे लोक असे जर्किंग वगैरे घालून गाड्या बिड्या पार्क, लोक एकले डेंजर आहेत भाई. इथं गाड्या जर पार्क केल्या तर इथून कमीत कमी 2.5-3 किलोमीटर पुढं चालत जावं लागतं. हे पोलीस दिसल्यावरती थोड्याशा पंगाताईट झाल्या, कारण की लायसन नाही. आपण बबल्याच्या लायसनवरती जातो. पण हे पोलीस आपले रोडचे पोलीस म्हणजे पुण्यात जे ट्रॅफिक पोलीस आहेत ना ते नाही आहेत. तिथून पुढं आल्यावरती हे डमरू आणि आपलं तिळसूळ दिसलं, त्याचं शूट केला आणि असो तिथून पुढं आलो, हळूहळू निघालो. त्यानंतर इथून 3 किलोमीटर खाली लोक गाड्या लावून चालत जात होते, पण खाली गाड्या लावायला ऑप्शन होता. त्यानंतर हे दिसले आपले पूर्वज दिसल्यावरती काढला व्हिडिओ त्यांचा. नको म्हटलं, पूर्वजांपाशी नशीब एवढं खराब होतं की आमच्या खायला काय नव्हतं त्यांना द्यायला, म्हणून नाही थांबलो, आलो पुढं आल्यावरती असेच लोक चालले होते चालत आलो पुढं. त्यानंतर इथून पुढं आल्यावरती जवळ आलोच होतो. इथून मे बी 500 मीटर राहिला असेल, 500 मीटर, हा 500 मीटर असेल. त्यानंतर असंच जंगलचा जसं मंदिर जवळ येत होतं खूप आनंद होत होता. त्यानंतर बाई पोलीस दिसल्यावर नळ्या ताईट झाल्या ना बाई आमच्या, कारण की लायसन नाही. हे पोलीस वेगळे पोलीस होते. मग आलो जवळ आलो. आल्यावरती गाडी पार्किंग कुठं करायची म्हणून डायरेक्ट म्हटलं चला मंदिराजवळ पार्क करू. पार्क केली. भावने खटाखटमध्ये 20 रुपये दिले त्याला. 20 रुपये दिल्यावर लगेच म्हटलं चला आपण लुक दाखवून घेऊ. माझी कटिंग झाडी नव्हती म्हणून माझी काही इच्छा नव्हती डोक्यातून टोपी काढायची. केस तर असले डेंजर झाले होते, सांगू शकत नव्हतो. म्हणून आता चला नवीन बांधकाम झालं आहे. त्याच्यानंतर ही कमान दिसते, म्हणलं चला गंध लावून घेऊ. फुल गंध लावायचा होता, पण आपला लुक एवढा काही खास नव्हता, दाढी कटिंग केलेली नव्हती, म्हणून म्हटलं जाऊ द्या आपला नॉर्मल गंध लावून निघालो. आपला हो बॉडी बिल्डर त्याच्यासोबत फोटो काढला. पुढं आल्यानंतर हे बाबांची कलाकृती पाहिली. त्यानंतर बाबा अशा हाताने तुंतुन वाजत होते. तिथून आलो पुढं आल्यावरती इथून हा सीन पाहिला. त्याच्यानंतर हे जे बाबा आहेत ना ते बाबा म्हणतो ते बाई गंध लावा माझ्याकडून लावा, पण बाबांना म्हटलं बाबा गंध लावलेला आहे ऑलरेडी, नको गंध. मग बाबा म्हटले चहा पाजा. मग म्हटलं बघू चहा पाजू, त्यांना चहा पाजला. त्यानंतर असंच निघालो हळूहळू पुढं आल्यावरती बघा काय झालं. त्याच्यानंतर पुढं आल्यावरती एक बाबा बसलेले होते, त्यांचा पण शूट केला. त्याच्यानंतर हा मेन मुद्दा, आम्ही फ्रायडेला गेलो होतो त्यामुळे इथं अजिबात गर्दी होती ते खाली लास्टला. आणि त्यानंतर आम्ही तर अपेक्षा पण केली नव्हती की बाई गर्दी एवढं मोकळं असेल म्हणून, कारण की आम्हाला रिटर्न पुण्याला यायचं होतं, कारण की मला 4 वाजता लॉग इन व्हायचं. त्याच्यामुळे तर पुढं आल्यावरती ह्या बाबांना पाय नव्हता, त्यांना दिले ठराविक पैसे. त्याच्यानंतर लाईनला लागलो. मित्रांना म्हटलं तुम्ही लाईनला लागा, आम्ही खाली जाऊन पास विचारून आलो. पण पास विचारायला गेल्यावरती खाली सीन असा झाला की 1000 पास एका दिवसात बुक करायला 1000 पास असतात.
आणि एका एका व्यक्तीची किंमत 300 रुपये होती. तर तर आता नाईलाज होता. 4 वाजता आम्हाला रिटर्न वापस पुण्याला यायचं होतं. बिकॉज माझं लॉग इन होतं 4 वाजता. तर यायचं होतं. सुट्टी घ्यायची होती पण मॅनेजर सुट्टी देत नव्हता. मॅनेजरला आता काय, मॅनेजर लोक डेंजर असतात बाई. सुट्टी भेटली नसती. त्याच्यामुळं मग म्हटलं चला जाऊ खाली जाऊन पास काढू. त्याच्यानंतर खाली आलो तर यांचं कौतुक केलं पाहिजे बाई. एवढ्या पावसामध्ये सुद्धा ते स्वच्छता ठेवत होते. म्हणजे किती बाई विषय भारी. त्यानंतर माकड दिसलं, माकडाचं मंदिराच्या जवळ माकड होतं, माकडाचा फोटो काढला. त्यानंतर आलो पासपाशी आल्यावरती स्कॅनरचा फोटो टाकल्यावरती परत रिटर्न आलो. इथं लिहिलं होतं पॅन्ट फाटके तुटके कपडे अर्धे नंगे पुंगे लोक अलाउड नाही आहेत बाई. हा विषय महत्त्वाचा आहे. आणि ह्या महिलेला थोडी लाज वाटली पाहिजे. ही खूप चांगली म्हणजे चालता वगैरे येत होत त्या बाईला, तरी ती बाई त्या 4 माणसांच्या खांद्यावरती गेली. आम्ही त्याला निरीक्षण केलं. त्याच्यानंतर हा भाऊ मोबाईल हातातून घ्यायला आला होता. बट नशीब त्याचं खराब. त्याला माणसं आरडल्यावरती पळून गेला, नाही तर मोबाईल घेतला असता. त्यानंतर जराशी गोरा येत होतं म्हणून भाऊला म्हटलं की घे बाई, आलतो देवाला समजलं पाहिजे. हातात टोपली घेतली, एक नॉर्मल व्हिडिओ काढून घेतला, त्याच्यानंतर फोटो पण काढला. आणि आल्यावरती सगळ्यात म्हणजे हे बाई, हे डॉन एवढा शोर होता तिथं, तरी डॉन इतके निवांत झोपले होते. आलो मंदिराचा व्हिडिओ काढल्यावरती हे मिलिटरीचे लोक म्हणजे हे आपले मंदिराचंच होते, पण त्यांनी काही फोटो काढून दिले नाहीत. आल्यावरती ह्या देवीच्या पाया पडलो, मंदिरातून बाहेर निघलो, पाया पडून मस्त दर्शन वगैरे झालं. त्यानंतर मंदिरापुढे एक नॉर्मल फोटो काढल्यावरती निघालो मंदिराच्या बाहेर. पुढे गेल्यावरती नशीब एवढं भारी आमचं, पुढे गेल्यावरती एक विहीर आहे. म्हणजे मंदिराचीच पुरातन काळातली खूप जुनी विहीर आहे. तर त्या विहिरीमध्ये ह्या महिला म्हणजे ह्या ताई सगळ्या हात धुवून डोकत होत्या की बाई काय त्याच्यामध्ये. मी म्हटलं चला आहे साप काय पहिल्यांदा पाहत नव्हतो, पण महादेवाच्या मंदिरात येऊन महादेवाच्या पिंडीच्या जवळ साप मी माझ्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम पाहिला. बाई एवढं भारी नशीब की त्या महादेवाच्या पिंडीपाशी त्या हे पहा इथं दिसतंय का गोल तिथे ना इतका भारी साप पाण्यामध्ये, आणि पाणी पण पहा ना किती स्वच्छ आहे. तिथून आलो बाहेर, फोटो काढला. डोक्यावरती हात घेऊन पोरं फोटो काढत होते. म्हणलं चला आपण पण ट्राय करू. हा मेन पार्ट आमचा फोटोग्राफर बाई, दरवेळेस फोटोग्राफरची बोंब असती. फोटोग्राफर आमचा खरंच डोक्यावर पडलेला आहे. इतका भंगार म्हणजे भंगार नाही म्हणता यायचं, पण डोक्यावर पडलेला फोटोग्राफर आहे आमचा. त्याला जर म्हटलं ना असा व्हिडिओ काढ, नाही, आणि मला काढ म्हटल्यावरती मी काढतो, पण भाई माझा नाही ना त्याला काढता येत. मग माझी त्याची खूप म्हणजे फोटोवरूनच जास्त करून भांडण असतात आमचे. परत निघालो रिटर्न, तर परत ह्या ताई पहा ना, कमीत कमी 25 वय तिचं, खुशाल अरे किती किलोमीटर, अर्धा किलोमीटर पण नाही वरून खाली, तरी तसं काय केदारनाथला दर्शनाला आलेत. अरे येडा आहे का केदारनाथ, बिचारा त्यांचा पण जीव आहे, पैसे देऊन येतात, पण येतात तरी कशाला देवाला. जर देवाला येत आहे आणि खांद्यावर जायची, एवढीच खांद्यावर जायची जर हवस असेल तर येऊच नका. तिकडंच घरी खांद्यावर जा लोकांच्या आणि जा मारा. नंतर जाऊ द्या म्हटलं, आपल्याला काय करायचं, पण तरी एक माणुसकी म्हणून बोललो. त्यानंतर असंच पुढं निघालो रिटर्न जाताना एक व्हिडिओ काढू म्हटलं. व्हिडिओ काढून पुढे एक आवाज येत होता मस्त आपले 4-5 भाऊ लोक होते, म्हणजे याच्यामध्ये भजन करत होते देवाचं. भारी वाटलं त्यांचं भजन ऐकून, म्हणजे एक नंबर भाई. ते सगळ्यात लास्टला होते. आम्हाला 1.5 तास लागला दर्शन करायला, बट आम्ही दर्शन करून माघारी येऊस तोपर्यंत लाईन थेट मंदिराच्या गेटच्या जवळपर्यंत आली होती. विचार केला. त्यानंतर हे 2 नंगे साधू उभे होते, त्यांचा व्हिडिओ घेतला, थोडा बॉडी बीडी दाखवत होते. मी पण शर्ट काढणार होतो, पण नको म्हटलं, जाऊ द्या गावातील, त्यामुळं जाऊ द्या म्हटलं. आलो पुढं निघाल्यावरती हळूहळू निघालो. डमरूवाले काका भेटले होते. कसं काय विषय काकांचा, हा बाई 4 बॉक्स घेतल्यात. आता काका घरी जाऊन नुसतं बॉक्सवरच ताव आहे काकांचा. डमरू बिमरू बाई फुल नादी काका होते.
त्यानंतर पुढं आलो. ह्या दोघा तिघांची चर्चा चालली होती, एवढी गर्दी कशी काय हे ते चाललं होतं. पण काका काय माझ्या पुढून जात नव्हती, मला पण काय पुढं पळता येत नव्हतं. त्यानंतर असंच हळूहळू चालत राहिलो. वरून खाली जायला काय वाटत नाही, पण खालून वरती यायला खूप वेळ लागतो. खूप काय सांगू, शब्दात नाही सांगू शकत, इतका वेळ लागतो. चाललो होतो पण भाई खरंच मस्त वाटतं. म्हणजे असं आल्यावरती. त्याच्यानंतर हे दादा लोक भजन करत होते, एक नंबर भजन चाललं होतं. त्यांचा आवाज लास्टला असून खालीपर्यंत आवाज येत होता, म्हणजे एवढं मग्न होऊन गेले होते ते त्याच्यामध्ये. त्यानंतर हे पुढं आल्यावरती हे काशेवरून पाणी घेऊन आले होते. माझं नशीब एवढं भारी की यातल्या एका दादानी आहे ना मला एक तांब्या दिला होता की भाई महादेवाच्या पिंडीवरती पाणी वाहतू. पण मी म्हणजे त्यांच्या मागच लाईनला उभं होतो, त्यांनी मला एक तांब्या दिला. मी मस्त महादेवाच्या पिंडीवर, माझं नशीब एवढं भारी, ओतलं पाणी. त्याच्यानंतर हे किन्नर लोक आल्यावरती म्हटलं चला आशीर्वाद घेऊ त्यांचा. आपल्या भाऊला म्हटलं चल व्हिडिओ काढ एक, त्यांना 10 रुपये देतो. नाही, मी कधी पण भीमाशंकरला आलो ना यांच्याकडून आशीर्वाद घेतल्याशिवाय जात नाही. तर त्या दादाकडून आधी म्हटलं सुट्टे पैसे दे. सुट्टे पैसे घातल्यावरती ह्या दादाला पैसे दिले, किन्नरला पैसे दिले. त्याला म्हटलं 1 रुपया दे, पण तो म्हटला की अरे दादा माझ्याकडं सुट्टे पैसे नाहीत, सो जाऊ दे म्हटलं. असं आशीर्वाद घेतला. निघाल्यावरती आलो मंदिराच्या लास्ट पॉईंटला आलो. आल्यावरती लगेच म्हटलं भाई व्हिडिओ तर काढला आहे, पण व्हिडिओ काढला कोणी, व्हिडिओ बनवतोय कोणी समजलं पाहिजे, म्हणून माझा व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर आलो लास्टच्या पॉईंटला आल्यावरती एक 2-3 भाऊ होते, मस्त फोटो काढत होते. त्यांच्याकडून व्हिडिओ आणि फोटो काढून घेतला. शेवट देवाच्या पाया पडलो. बाहेर आल्यावरती मस्तपैकी आपलं कणीस खायला घेतलं. आला भाऊ बिल्डर भाऊ कसं काय आपला विषय, खाल्लं मग कणीस. निघालो रिटर्न निघाल्यावरती आपले बुड्डी के बाल घ्यायचे होते. पण नंतर म्हटलं नको भाई, बुड्डी लय जुनी झाली असं, म्हणलं नको बुड्डीचे बाल. तर मग रिटर्न जाताना परत आपला मोबाईलवरती काढला. मोबाईलला चार्जिंग तर अजिबात नव्हती, पण तरी काढला व्हिडिओ थोडासा. निघालो असंच पुढं. लास्ट एंडिंगला थोडेसे झाडं विरळ आहेत, पण पुढं आल्यावरती खूप दाट आहेत. त्यानंतर हे कपल्स थोडेसे शूटिंग करीत होते, करा म्हटलं. आम्ही जातो हळूहळू पुढं आल्यावरती हे आपले बंधू भाऊ लोक सगळे शूटिंग करत होते, फोटो शूट करत होते मस्तपैकी. लगेच आपले पूर्वज दिसले, माकड भाऊ कसा आहे, खोल आहे का नाही. त्यांना पाहून पुढं आलो. हे म्हणजे आपले माळकरी बंधू सगळे आले होते. चालत 3 किलोमीटर चालत आले होते. खाली आल्यावरती असंच हळूहळू पुढं गेलो. तुम्हाला सगळ्यांना एक जंगल दाखवायचा प्रयत्न करतोय. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना, म्हणजे जर कोणी आलं नसेल तर, अदरवाईज जे येतात त्यांना तर सगळं माहितीच आहे, काही सांगायची गरज नाही आहे. त्यानंतर इकडं आल्यावरती पाऊस एवढा पडून झाडांची पानं पार गळून गेली होती. इकडं ह्या साईडला खूप जास्त पाऊस होतो. झाडांची अवस्था जर पाहिली ना तर इतके भिजलेली झाडं होते, हात लावला की त्यांच्या लगेच साल बाहेर निघते, म्हणजे एवढे झाडं भिजलेले होते. आणि झाडे पण इतकी जुने झाडे ना बाई, खूप जुने. कमीत कमी एका झाडाला लाईफ 100+ असेल मे बी, मला असं वाटतं, मला काही माहिती नाही. बट त्यानंतर म्हटलं चल भाऊ आपला एक व्हिडिओ काढल्यावरती मस्तपैकी पोज दिली 2 बोटाची. पण जर्किंग वगैरे घातली नव्हती, मस्त हवा लागत होती, एकदम चिल वाटत होतं. पुढं आल्यावरती भाताची लागवड करायची होती, म्हणून ह्यो आपला भाऊ बैल जोडून कडकमध्ये त्याच्यात नांगर आणत होता. आणि विशेष बात म्हणजे ही म्हैस बघा, ही बाई म्हैस पाण्याच्या बाहेर जायचं नाव घेत नव्हती. मग आल्यावरती आलो डेंबे धरणाच्या वरती. हा एका ठिकाणावरतून डेंबे धरणाचा सीन दिसत होता खतरनाकमध्ये आपला व्हिडिओ काढून घेतला. व्हिडिओ काढल्यावरती त्या व्हिडिओने काय माझं मन भरलं नाही, त्याच्यामुळं परत झूम करून व्हिडिओ काढला. झूम करून म्हणजे ॲक्च्युली एवढं मोठं धरण दिसत नव्हतं, त्याचा धबधबा म्हणजे जिथून पाणी सोडतात ते पण एकदम छोटं होतं, त्याच्यामुळे व्हिडिओ काढला. चला भेटूया मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.